हाय फ्रेंड्स, मी डॉक्टर प्रियंका। आज आपण करणार आहोत कचोरी। कचोरीसाठी मी घेतलेला 1 वाटी मैदा, त्यामध्ये मी आता ॲड करत आहे थोडासा ओवा। आता त्यामध्ये मी ॲड करत आहे 3 चमचे तूप। तूप नसेल तर तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता, तुपाला तेल ऑप्शन आहे। आणि त्यानंतर मी थोडंसं ॲड केलेलं आहे मीठ चवीनुसार। हे सगळं एकत्र छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तूप आणि पीठ छान एकत्र व्हायला पाहिजे। आणि त्यानंतर आपल्याला ॲड करायचं आहे थोडं थोडं पाणी। पाणी मला साधारण 1 छोटी वाटी लागलेलं आहे। आपल्याला घट्टच मळून घ्यायचं आहे, त्याच्यानुसार तुम्ही थोडं थोडं पाणी ॲड करा। आता हे छान आपलं मळून घट्ट झालेलं आहे। आता आपलं हे पीठ झालेलं आहे। आता आपण हे साईडला 10 मिनिटासाठी ठेवूया रेस्टिंगसाठी। दुसरीकडे मी पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये मी घेतलेले आहे मसाले। 1 चमचा बडीशोप, 1 चमचा ओवा, 1 चमचा जिरे, 4 लवंग आणि 2 चमचे धने। हे चांगले मी खरपूस भाजून घेतलेले आहेत आणि ते मिक्सर करून घेतलेले आहे। आता आणखी मी एक पॅनमध्ये 1 चमचा तेल घेतला आहे, त्यामध्ये मी घेतलेला 1 चिरलेला मोठा कांदा आणि चांगलं ते गोल्डन ब्राऊन करून घेतलं आहे। त्यामध्ये मी आता ॲड करत आहे हळद, मीठ आणि लाल तिखट आणि आपला भाजलेला मसाला। आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता छान ह्याचा वास घमघमीत येत आहे कचोरीच्या मसाल्याचं। आता हे आपलं ऑलमोस्ट झालेलं आहे फ्राय करून। आता त्यामध्ये मी ॲड करत आहे बेसन बाइंडिंगसाठी मी ॲड केलेलं आहे। आणि आता त्यामध्ये मी घेत आहे 2 उकडलेले बटाटे, ते चांगले मॅश करून घ्यायचे आहे आणि हे सगळं मिक्स करायचं आहे। आणि त्यामध्ये मी ॲड केलेला 1 चमचा साखर गोडपणासाठी। आता हे आपलं सारण रेडी झालेलं आहे। आता आपण करूयात कचोरी। कचोरीसाठी आपण मळलेल्या पिठाचे राऊंड छोटे छोटे बॉल करतो आहे आणि त्यामध्ये आपण स्टफिंग करण्यासाठी जागा करून घेतो आहे। आपण पोळीला सारण कसं भरतो तसं करायचं आहे, सेम एक्झॅक्टली, काही फरक नाही आहे। खूप इझी आहे, सहज होईल। आता त्यामध्ये आपण घेतो आहे 1 चमचा आपला केलेला मसाला स्टफिंगचा आणि तसंच त्याचे सगळे साईडनं बंद करून घ्यायचे। बॉलसारखा शेप द्यायचा त्याला, आपल्या टिकियाला। आता हे आपली छान राऊंड बॉल झालेला आहे। आता त्याला एक टिकियाचा शेप द्यायचा आहे, थोडंसं त्याला प्रेस करून। आता ही आपली कचोरी रेडी झालेली आहे। कचोरीला आपल्याला सेंटरमधून थोडंसं प्रेस करायचं आहे। सेंटरमधून प्रेस केल्यावर कचोरी चांगली फुलते, ही ट्रिक आहे। आता दुसरीकडे मी पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये मी तेल गरमला ठेवलेलं आहे। पहिला मी हाय फ्लेमवर गरम करून घेतलं आहे तेल, त्यानंतर मी फ्लेम एकदम स्लो केलेला आहे आणि आता मी स्लो फ्लेमवर कचोरी तळत आहे। स्लो फ्लेमवर कचोरी तळण्याने कचोरी छान खरपूस तळली जाते आणि कलर छान येतो आणि छान फुलतात सुद्धा। आता इथं आपल्याला गडबड अजिबात करायची नाही आहे, छान तळून घ्यायचे, पेशन्स ठेवायचे आहेत। एक साईड आपली लाल खरपूस भाजून झाली की दुसरी साईड आपल्याला टर्न करून घ्यायची। आता तुम्ही बघू शकता छान आपले कचोरी फुलत आहे। आता कचोरीला मी टर्न करून घेते आहे। आता आपली कचोरी ऑलमोस्ट रेडी झालेली आहे। तुम्ही बघू शकता छान गोल्डन कलर झालेला आहे। मी बाहेर काढून घेते आहे, छान फुललेले आहेत। आता हे थंड झाल्यानंतर मी सर्विंगसाठी घेत आहे। सर्विंगसाठी मी आंबट गोड चटणी आणि हिरवी चटणी पुदिन्याची केलेली आहे। तुम्ही कॅचअपचा सुद्धा उपयोग करू शकता। आणि त्यामध्ये आता मी थोडंसं बुंदीसुद्धा यूज करणार आहे। तुम्हाला जे आवडेल ॲडिशनल तुम्ही ते यूज करू शकता। अशी आपली झटपट कचोरी रेडी झालेली आहे। जर तुम्हाला माझी ही इझी रेसिपी कचोरीची आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा। थँक्यू।